नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी कागदपत्र जमा करण्याची मुदत संपणार आहे। त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी असे आवाहन म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे। आणि अशामध्येच मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। तर ही मुदतवाढ कधीपर्यंत असेल, काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती। 1.5 लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळ राबवित असलेल्या विशेष अभियानाची मुदत गुरुवारी संपुष्टात येणार आहे। त्यामुळे उर्वरित गिरणी कामगारांना आपली कागदपत्रे जमा करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। दरम्यान या विशेष मोहिमेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। आता ही मुदतवाढ कधीपर्यंत असू शकते हे पण मी सांगते, अजून जाहीर झालेलं नाहीये। त्याच्यामुळे जर तुम्ही डॉक्युमेंट्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सबमिट करत असाल तर ते 2 दिवस आहे, 2 दिवसातच सबमिट करा। हा व्हिडिओ पाहून थांबू नका की हा आपल्याला मुदतवाढ भेटेल, जर नाही भेटली तर, परंतु भेटेल हे मलाही माहीत आहे की मुदतवाढ भेटेल, परंतु जे काम तुम्ही करत आहात ना चालू काम, ते थांबू नका हा व्हिडिओ पाहून। ठीक आहे, आता पुढची माहिती सांगते। जी अर्धवट आपण सांगितली होती, मध्येच मी माझं बोलणं सुरू केलं, कारण हा व्हिडिओ पाहून जर मुदतवाढ नाही भेटली तर ज्यांच्याकडे 2 दिवस शिल्लक आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहून जर मुदतवाढसाठी थांबले तर त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे 2.25 लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत। यापैकी 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती झालेली नाही। असे असताना आता सोडती आधीच या अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार घेतला जात आहे। आणि यासाठी म्हाडाने 14 सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे, गिरणी कामगार पात्रता निश्चितीची मोहीम। या मोहिमेअंतर्गत कामगारांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत। कामगार विभाग पात्रता निश्चिती करत आहे। या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत 1,50,484 पैकी 1,07,000हून अधिक कामगार आणि वारसदार यांनी आपले कागदपत्रे जमा केली आहेत। तर 82,000हून अधिक कामगार वारसदार पात्र ठरले आहेत। या विशेष मोहिमेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे। आता गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी कागदपत्रे जमा करण्याची मुदत संपणार आहे। त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे। दरम्यान गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना कागदपत्रे जमा करण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी व्यक्त केली आहे। यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। म्हणूनच मी म्हटलं अजून निर्णय अंतिम झालेला नाहीये, पण मुदतवाढ मिळू शकते। जर हा निर्णय अंतिम झाला नाही, 15 फेब्रुवारीच लास्ट दिवस म्हणजे लास्ट डेट असली तर, म्हणून 2 दिवस शिल्लक आहेत। ज्यांनी कोणी आपले कागदपत्र सादर केलेले नाही आहेत त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आपले कागदपत्रे जमा करावीत। हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।